सगळे घरचे कामं उरकून चालली आज मी एकटीच वावरात. आई नाही आली आज सोबत, कारण की कालच कापूस झाला आणि आईचं काम संपलं. आता चालू आहे सोयाबीन सोंगणं. आणि दादा गेले सकाळी सोयाबीन सोंगायला. पाणी पिऊ राहिलं का? दादा गेले सकाळी सोयाबीन सोंगायले आणि दादाले मग तिकडून येणं आणि बकऱ्या घेऊन जाणं लय हे होते. वयानुसार जमत नाही एवढं काम. तर मी चालली आज बकऱ्या घेऊन. हे माझ्यासोबत आहे ललता आजी. बकऱ्या पाण्यावर लागल्या, मी आली पुढे. एक जण पुढे पाहिजे आणि एक जण मांग, तर मग बकऱ्या बरोबर लाईनीत चालतात. आपल्याला जर ती न्यायच्या तर ती पोचतात बकऱ्या. आणि रोज तर आईच्यानं जात असतो उठत बसत, आणि आज चाललो बकऱ्याच्यानं उठत बसत. हे बकऱ्या येऊ राहिल्या मागून. चला पटापटा. आणि बकऱ्या हे भाकरही माझ्याजवळ आहे आणि बकऱ्या आता कधी चालतात काय माहीत वावरात. चालल्या थांबत 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 थांबत, काही पाण्यावर लागतात काही चाऱ्यावर लागतात. आणि त्या लोकांची भाकरही माझ्याजवळ आहे, कारण सकाळी ते लवकर जातात सोयाबीन सोंगायला, तर काही नेतात नाश्ता पाण्याला फक्त. आणि भाकर मग आम्ही दोघी मायलेकी गेल्यावर खातात. पण आज मी एकटीच आहे. आणि आज मांगा आहे बकऱ्याचं लचांड. हे बकऱ्या घेऊन जायला लागत वावरा लोक मला आज, का दिवसभरही चारा लागत. दाखवतोच मी तुम्हाला, व्हिडिओ पाहत राहा. घरच्याले तर एवढं सोयाबीन सोंग्याचं पिसं लागलं की पाणी भरून ठेवत नाही. थंड पाण्याची गरज नाही. आले की पेतात मग गरमच पाणी कॅनीतलं. काय करावं या लोकांचं. एवढे सोयाबीनांना हाल करणं लागले असतं. सोयाबीन होणार काहीच नाही, पण हाय तेवढं काढा लागते. अशी गोष्ट आहे ती. आता हाय तेवढं मातीत जाऊ द्या नाही वाटत, कारण त्याच्यावरच आमचं पोट आहे शेतकऱ्याचं. चला मग ते लोक मिक्स करून ठेवतो, पाण्याची कॅन भरून ठेवतो. काय जेवण केलं का काय माहीतही नाही मला. आता हाते तिकडल्या मेरीवर सोयाबीन सोंग्याले पाहतो जराशी वाट. आणि कॅनीत कसं याले बोंद्री नाही तर पाणी गरम होते. थंड म्हणजे सावलीतही असलं तरी. आणि या कॅनीत जशी हवा लागते तसं पाणी थंड होते. सगळ्याची एक ताण होते. एक ताण झाली की डबल भरून ठेवली की डबल पाणी थंड होते. डबल ताण लागे लोक. आज एक खट्टा जेवायचा काही मेळ नाही, कारण एवढा अवघडची मी दिसू नाही बी. हे लोक काही आले नाही जेवण करायला, तर मी करतो आता जेवण चालू. बकऱ्या तिकडे सोडून आले आजीच्या भरोशावर. ते बकरा पायाला जा लागत आता. मी यायचा नान काही करायला पुरत नाही. तर या मग जेवायला. काय काय आणलं दाखवतो मी तुम्हाला. हे उडदाची डाळ, कांदा आणि हे बोरूचे फुलं मस्त तळ्यावर हिरव्या मिरचीचे करून. निंबू कांदा आणला सोबत. आणि याच्यात आहे कढीचा डब्बा काही उघडला नाही. आणि याच्यात आहे फिक्की उडदाची डाळ, भात. आणि या मस्त जेवण करायला. मी घेतो आता जेवण करून. आणि आज तर केळंही आणले सोबत. रस्त्यावरच केळा आला भेटला, तर 1 डझन केळ्या घेऊनच आली वावरात. रोज बिस्किटचे पुडे आणत असतो एक सगळ्याले. आज तर बिस्किटचे पुडे हात आणि केळाही आहे, कारण दुपारी काम केल्यावर भाका दाखत नाही. तर मग केळं बिस्किटचे पुडे असंच खाऊन काम करावं लागते. तर या मग जेवण करायला घेतो आता जेवण करून. दादा गेले बकऱ्या घरी घेऊन. आणि बकऱ्या चारता हे एवढं सोयाबीन काढलं म्या सर्व्याचं. दाखवतं तुम्हाला, थांबा. म्हणून दिवसभर आज टाईम नाही भेटला. बकऱ्याचं काय, बकऱ्या चरतच राहतात. पण म्हणजे सोयाबीन काढेल वावरात चरल्या बकऱ्या. आणि म्या कुटारातलं एवढं सोयाबीन काढलं. ते आता मी यायचं होय लोक उचलणं. हे नाही दिवसभर सोंगलं. बंधून रूपाने दिवसभर सोंगलं. आणि आता संध्याकाळच्या पायरी उचलू राहिले.
आणि मी म्हटलं बकऱ्या चारता बकऱ्याच्याच मागं काय राहावं, तर मग मी सोयाबीन काढून घेतलं कुटारातलं, काही खयावरचं काही कुटारातलं. हे पा, हे जे आहे याच्यात माती आहे आणि हे जे आहे याच्यात माती नाही. म्हणजे हे 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 जे आहे हे खाली हे केलं म्या, आणि हे जे आहे ते कपड्यावर कुटार असं काढलं, तर या गठोड्यात माती नाही आणि याच्यात माती आहे. तर आता थोडीशी हवा सुट राहिली, हे उपणून घेतो मी आणि नंतर दाखवतो तुम्हाला. आणि ते बंधू आणि रूपा सोयाबीन उचलू राहिले, लय धुऱ्यात आत ते. हे असं झालं उफनल्यावर सोयाबीन, आणि एवढा कचरा निघला. अजून तिकडलं गठोडं राहिलंच करायचं साफ, आणि यायचं चालू आहे इकडे डबल उचलणं. असं वाटते मला मी लय लवकर आली इकडे. आणखी 2-3 किलो सोयाबीन काढलं असतं म्या बसल्या बसल्या बकऱ्या गेल्यावरही बी. पण जाऊ द्या, आता तेवढं उफन्न होते, तेवढं उफनून घेतोच मी. आता यायचं असं उचलणं व्हायलं, अजून यायचं लय मोठं उचलणं राहिलं. इकडून तर तिकडे जावं लागते उचलत तिकडल्या मेरीवर. आणि बंधूही गेले ढोरं पायाले. आजही अर्धी रातच होते वाटते बापा घरी जायले. आता संध्याकाळच्या पारी काही हवा नाही सुट राहिली, दिलं उफण्याचं सोडून. आणि आता घेतो बकऱ्याले चारा जरासा, कारण की बंधूले आता झाकट होणार आहे उचल्याले. मग बंधू कधी चारा घेतीन. बैलाला तरी कुठं टाकल्या जाईन, पण बकऱ्याले काय टाकावं मग. त्यासाठी मी घेतो आता चारा बकऱ्याले. इवा आणि मी बंधूचं उचलणं झालं की बंधू सगळा पसारा बंडीत टाकला की गवत पाहतो. आता मी याच्यात इथं सारे ढोरच चरले आज. गवत तर पास लागेन आता बकऱ्याले. पावा कुठे हे नाही समजू राहिलं. हे याच वावरात आमच्या बकऱ्या चरल्या आज. आणि ते जे कुटार दिसते त्या कुटारात मी माथेरं केला आज दिवसभर. आणि डबल याच वावरात येणं पडलं बकऱ्याले चारा घ्यायला. तर आता मी घेतो चारा. आज बी तेवढाच उशीर झाला. हे आमच्या शेजाऱ्याचं घेतलं बंडीत, कोणच घेतलं नाही, आम्हीच घेतलं फक्त. कारण की त्याच्या घरचे असून त्यानं शेजाऱ्यानं नेलं नाही त्याचं घरच्या लोकांना. आणि हा मला एवढा म्हणजे सकाळपासूनचा सर्व सोयाबीनचा माती आहे याच्यात, माती बी आहे त्याच्यात, पण तेवढा सर्व काढला मी आज सकाळपासून. आणि ते गवतही घेतलं, गवत टाकलं. आता बंधू गेले कुटार आणायले. आता कुटाराची लोथ कधी येते काय माहीत आणि कधी निघतं काय माहीत, पण कुटाराची लोथ आल्यावरच झाली मग आमची सगळी तयारी घरी जायची. सगळ्या बंडीत टाकून ओके आहे. आणि बैल चरवायले तिकडे. कुटाराची लोथ आणतीन बंधू, मग बैल घ्यायला जातीन ते तिकडे सोयाबीनच्या वावरात. आजही 7च वाजतात वाटते. चला तर मग निघतो आम्ही घरी. कोणीच नाही वावरात, फक्त हे एवढं एक कुत्रा आहे बस. बाकी सगळे गेले घरी. आणि आम्हाला उचल्याला एवढा टाईम लागला, म्हणजे बंधूले रूपाले उचल्याला एवढा टाईम लागला की जराशी रात्र होतेच. पण आज आई आहे घरी, आज काही टेन्शन नाही. तिच्याच्यानं जेवढं झालं तेवढं करून ठेवतेच ते. आणि मी घेतो बंडीत पहिलेच बसून, बैल आणो का नाही आणो हे बंडीत बसून घेतो पहिलेच. बंधूची लोथही आली, आता दिसणार नाही तुम्हाला, पण दाखवतो एक बार. रात्र लय झाली. कुकडे हाय तर ते बंधू येऊ राहिले कुटार घेऊन. ते कुटार आम्ही विकत घेतलं म्हणून आणू राहिलो. आणि त्याच्या मागं आहे रूपा. काय आणलं काय जण, तिनं इंधनच आणलं वाटते. म्या घेतलं पहिलेच बंडीत बसून, म्हणजे मग बैल आणल्यावर टेन्शनचं काम नाही. हे आलं कुटार बंडीत आता. हे राहिलं होतं वाटते माई एक मूठ चाऱ्याची, तेही घेऊन आले. आणि आणलं इंधन हातात. सगळीच सोय लावून ठेवा लागते
पाणी तपवायले इंधन, बैलायले कुटार, बकरायले चारा. मग रात्र तर होणारच आहे घरी जायले. कामं करून एवढं सगळं करावं लागते. सोपी नाही शेतकरी म्हणा, बैल ढोरं वागवणं आणि बकऱ्या वागवणं. तर चला मग आता गेले बंधू ढोरं आणायले. ते तेवढ्या दुरात ढोरं बांधेल. आजही रातच झाली घरी जायला. चला तर मग निघलो आता आम्ही घरी बंधू आल्यावर.